नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर आता लोखंडेंना हाकलवून दिल्यानंतर सगळेच आता पूर्णा आजीकडे धाव घेतात. अर्जुन लगेचच पळत पूर्णा आजीकडे येतो आणि पाहतो तर काय पूर्णा आजी मात्र शांत झोपलेली असते आणि अर्जुन मागोमाग सगळेच सुभेदार कुटुंबीय आता पूर्णा आजीकडे येतात आणि पूर्णा आजी मात्र बेशुद्ध पडलेली असते, एकदम गाढ झोपेत असते. त्यामुळे सर्वांनाच खूप काळजी वाटते. तर आता अश्विन आणि बाकी सर्वच आजीला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत असतात. अश्विन आता आजीच्या तोंडावर थोडंसं पाणी शिंपडतो, आजीचे डोळे वगैरे चेक करतो आणि आजीला नक्की काय झालंय हे पाहायचा प्रयत्न करत असतो. तर कल्पना आणि सायली मात्र आजीचे तळपाय आणि तळहात घासून तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत असतात आणि शेवटी आजीला थोडी थोडी शुद्ध येते. त्यामुळे सगळ्यांच्या जीवात जीव येतो आणि सगळ्यांना जरासं हायसं वाटतं. आता आजी शुद्धीवर आल्यानंतर अश्विन आणि अर्जुन पूर्णा आजीला उठवून बसवतात. तर अश्विन विचारत असतो की पूर्णा आजी मला सांग की नक्की तुला काय झालं होतं. अगं तुझा बीपी वगैरे कमी झालाय. आणि अश्विन आता आजीचा बीपी वगैरे चेक करतो तर आजीचा खरंच बीपी लो झालेला असतो. त्यामुळे अश्विन आता पूर्णा आजीला विचारतो की तू काही झोपेच्या गोळ्या वगैरे घेतल्या होत्यास का, की त्यामुळे तुला असं झालंय. त्यावर कल्पना सांगते की नाही रे, पूर्णाई तर कधीच बीपीच्या गोळ्या वगैरे घेत नाहीत. त्यावर अश्विन विचारतो की तुला नक्की काय होतंय ते सांग. त्यावर पूर्णा आजी सांगते की मला तर फक्त ग्लानी आल्यासारखं झालंय, मला काहीच सुचत नाहीये, मला फक्त झोपावंसं वाटतंय. आता मात्र अश्विनच्या लक्षात येतं की आजीला फक्त चक्कर येतेय आणि बीपी देखील लो झालाय, याचाच अर्थ हिला सिडेटिव्ज म्हणजे झोपेच्या गोळ्या वगैरे दिल्या आहेत. त्यावर अश्विन विचारतो की तू झोपेची गोळी वगैरे घेतली होतीस का एखादी झोप येण्यासाठी. त्यावर कल्पना सांगते की अरे देवाच्या कृपेने पूर्णाईची झोप अगदी व्यवस्थित आहे, पूर्णाई कधी देखील झोपेची गोळी घेत नाहीत. त्यावर अश्विन विचारतो मग तू शेवटचं काय खाल्लं होतंस, ते तरी आठवतंय का तुला. आता पूर्णा आजी आठवायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा तिला आठवतं की पूर्णा आजी नको नको म्हणत असताना देखील मैनावती मात्र पूर्णा आजीला आग्रह करते आणि कॉफी पाजते आणि ती कॉफी पिल्यानंतरच पूर्णा आजीला मात्र भोवळ येते आणि त्यानंतरचं तिला काही एक आठवत नाही. आता पूर्णा आजी अश्विनला सांगते की अरे मी तर काही खाल्लं नव्हतं, पण मैनावतीने मला बळजबरी कॉफी दिली होती आणि ती कॉफी पिल्यानंतरच मला चक्कर आली आणि नंतरचं तर मला काही आठवतच नाहीये. त्यावर आता हे ऐकून सायली खूप चिडते व बोलते की काय ती मैनावतीने असं केलं. त्यावर अस्मिता बोलते हे लोक ना किती विचित्र आहेत की त्यांच्या स्वार्थासाठी ते एखाद्याचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत. आणि हे ऐकल्यानंतर बाकी सर्वच जण खूप आश्चर्यचकित झालेले असतात की मैनावती असं देखील काही वागू शकते म्हणून. त्यावर कल्पना देखील बोलते की किती विचित्र लोक आहेत ते. तर सायली तर खूप जास्त चिडलेली असते त्या मैनावती आणि सदाशिववर. तर आता तन्वी मात्र नाटक करत लगेच विचारते की अश्विन अरे माझी पूर्णा आजी ठीक आहे ना, तिला काही झालं नाही ना. त्यावर अश्विन सांगतो की नाही, पूर्णा आजीची तब्येत आता अगदी व्यवस्थित आहे म्हणून. आणि तेवढ्यातच विमलताई पूर्णा आजीसाठी सूप घेऊन येतात आणि म्हणतात की पूर्णा आजी थोडं सूप प्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. पण आजीची मात्र काहीही खाण्यापिण्याची इच्छा नसते. त्यावर अश्विन तिला समजावतो की आजी अगं आता थोडंसं सूप पे, काही पोटात खाल्लं नाहीस तर मग मात्र त्या गोळ्यांचा इफेक्ट कमी कसा होईल बरं, त्यासाठी तुला काहीतरी खावंच लागेल. आणि मग कल्पना आता सायलीला सांगते की सायली तू तुझ्या हाताने पूर्णाईंना सूप भरव. आणि आता सायली देखील तिच्या हाताने पूर्णा आजीला सूप भरवत असते. तर इकडे तन्वी मात्र नाटक करतच असते आणि नाटक करतच ती अश्विनला विचारते की किती विचित्र माणसं होती ती, बरं झालं माझी पूर्णा आजीला काही झालं नाही, पण ती व्यवस्थित आहे ना. त्यावर अश्विन देखील तन्वीला सांगतो की हो पूर्णा आजी आता अगदी व्यवस्थित आहेत म्हणून. पण अर्जुन मात्र आजीच्या काळजीने खूप व्याकुळ झालेला असतो आणि हे अश्विनच्या लक्षात येतं. अश्विन आता अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर देतो व बोलतो
की दादा, अरे पूर्ण आजीला काहीही होणार नाहीये, तू त्यांची जास्त काळजी करू नकोस, आपण सर्वजण इथे आहोत ना पूर्ण आजीची काळजी करायला, आणि आपण सर्वजण असताना आजीला कसं काय काही होऊ शकतं. आता अश्विन आणि अर्जुन या दोघांची युती झालेली पाहून घरातील सर्वच जण खूप खुश असतात. पूर्ण आजी देखील खूप खुश असते व बोलते की मला थोडीशी शिंक जरी आली तरी माझी मुलं, सुना, नातवंड, नातसुना लगेच माझ्या भोवती गोळा होतात, माझी किती काळजी करतात. यातच सर्व काही आलं. आणि यामुळे का होईना पण तुम्ही सर्वजण गुण्यागोविंदाने राहताय, यातच सर्व काही आलं. आता आजी देखील खूप खुश झालेली असते अर्जुनला अश्विन सोबत इतकं छान वागताना पाहून. त्यावर अर्जुन सांगतो की आम्ही कुठेही जाणार नाही आहोत, आम्ही इथेच थांबणार आहोत तुझ्याजवळ तुझी काळजी घेण्यासाठी. तर पूर्ण आजी सांगते की मी आता ठीक आहे, तुम्ही सर्वजण तुमचे तुमचे कामं करायला जा म्हणून. पण अर्जुन बोलतो की नाही, अजिबात नाही, मी इथेच थांबणार आहे तुझ्याजवळ, तुला काही प्रॉब्लेम आहे का याचा. आता हे सगळं पाहून तन्वी मात्र विचार करत असते, झाला आता त्यांचा फॅमिली मेलो ड्रामा सुरू, आणि तिथून ती निघून जाते. तर इकडे हा सचिन जो असतो तो समीराच्या घरी मस्त टीव्ही पाहत बसलेला असतो, आणि तेवढ्यातच समीरा तेथे येते आणि त्याचं स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा ती प्रयत्न करत असते. तर हा मस्त टीव्हीवर बातम्या पाहत बसलेला असतो. तर समीरा त्याला विचारते की आज काय प्लॅन आहे वगैरे. त्यावर सचिन सांगतो की काही नाही, मी नेहमीसारखं आपलं टीव्ही पाहायचं आहे, ऑफिसचं काम करायचं आहे वगैरे. त्यावर समीरा सांगते की तुला या टीव्हीमधनं तुझ्या ऑफिसच्या कामामधनं वेळ मिळाला तर तू माझ्याकडे पाहशील ना. तर समीरा आता त्याच्या बाजूला येऊन बसते आणि त्याला सांगत असते की आज माझ्याकडे एकदम मस्त प्लॅन आहे, मला माझा पूर्ण दिवस आज तुझ्यासोबत घालवायचा आहे. आणि तेवढ्यातच टीव्हीवर बातमी सुरू असते की जेलमधून 2 कैदी फरार झाले आहेत. आणि ती बातमी ऐकून सचिन तर खूप जास्त चिडतो व बोलतो की काय, हे असं कसं होऊ शकतं, म्हणजे हे कैदी जेलमधनं फरार कसे होऊ शकतात. मी तुला सांगतो की असं जर US किंवा कॅनडामध्ये जर झालं ना तर त्या कैद्यांना परत आकाश देखील पाहायला मिळणार नाही, आणि इंडियामध्ये हे असं कसं होऊ शकतं. मेन म्हणजे मला तर हेच कळत नाही की एक माणूस दुसऱ्या माणसाचा खून कसा काय करू शकतो, मर्डर कसा काय करू शकतो. आणि इतकं सगळं केल्यानंतर हे लोक जेलमध्ये जातात आणि तिथे सुद्धा ते जेलमधून फरार होतात. म्हणजे काय विचारसरणी असेल या लोकांची, मला तर कल्पना देखील करवत नाहीये. असं कसं काय वागू शकतात लोक. आता त्याचे हे बोलणं ऐकून समीरा मात्र गप्प होऊन जाते. सचिनच्या हे लक्षात येतं आणि तेव्हा समीरा बोलते की सोड न, जाऊ दे ना हे सगळं, अरे हे सगळं तर सुरूच असतं, पण या सगळ्या बातम्या ऐकून तू तुझा मूड का खराब करून घेतोयस. त्यावर सचिन बोलतो की हो ते बरोबर आहे, पण मला तर या लोकांचं विशेषच वाटतं, म्हणजे त्यांना या गोष्टीचं काही गिल्ट वगैरे वाटत नाही, आणि उलट ते हे असं जेलमधून पळून जातात. आता मात्र समीरा खूप घाबरून जाते की याला काही आपल्या सत्य वगैरे समजायला नको म्हणून. पण आता समीरा स्तब्ध झालेली पाहून सचिन तिला समजावतो की काय आहे की आज फक्त तू माझा मर्डर करणार आहेस की आपण डिनरसाठी वगैरे पण जायचंय. त्यावर समीरा सांगते की हो ठीक आहे, जाऊ आपण डिनरसाठी, पण इथे जवळपासच्या रेस्टॉरंटमध्ये नको जायला, आपण कुठेतरी दूर जाऊयात, इथले रेस्टॉरंटमध्ये खूप गर्दी वगैरे असते आणि मला त्यांची सर्व्हिस वगैरे अजिबातही आवडत नाही, त्यामुळे आपण दूर जाऊयात. त्यावर सचिन सुद्धा तयार होतो आणि मनातच विचार करत असतो की बरं झालं, म्हणजे मला देखील इथे जवळपास गेल्यानंतर कोणी ओळखणार नाहीये. तर इकडे अश्विन आता तन्वीला सांगत असतो की बरं झालं सायलीच्या लवकर लक्षात आलं की हे तिचे खरे आईबाबा नाही आहेत, हे लोक फ्रॉड आहेत. म्हणजे दादाकडनं चूक तर झालीच होती, पण बरं झालं सायलीने ती वेळेवर निस्तारली. त्यावर तन्वी बोलते हा सगळा काही अर्जुनचाच मूर्खपणा आहे, त्याच्याच मूर्खपणामुळे ते लोक या घरामध्ये आले होते आणि हा सगळा पुढचा प्रकार घडला. त्यावर अश्विन बोलतो हो मान्य आहे की दादाची चूक झाली,
पण सायलीने ती वेळीच निस्तरली. बरं झालं सायलीच्या लवकरात लवकर लक्षात आलं की ते फ्रॉड लोक आहेत. मला खात्री आहे की सायलीला खूप आधीपासूनच त्यांच्यावर संशय असणार आणि ती आधीपासूनच त्यांच्या मागावर असणार आणि म्हणूनच तर आज तिने त्यांना रंगेहात पकडलं. त्यावर तन्वी खूप चिडते व बोलते की म्हणजे आता तू सायलीची बाजू घेऊन बोलणार आहेस का, तिच्या बाजूने बोलणार आहेस का? त्यावर अश्विन बोलतो की अगं मी तिची बाजू घेऊन बोलत नाहीये, मी फक्त खुश आहे, आनंदी आहे की ते इरिटेटिंग माणसं आता या घरामध्ये नाही आहेत आणि पूर्ण सुभेदारांवरचं संकट टळलंय. आता मात्र तन्वी खूप जास्त चिडते व अगदी टोकालाच जाते. हो ना, मग जा आता सायलीकडे, तिचे पाय पकड आणि तिला सांग की सायली वहिनी तू कशी महान आहेस, माझी बायको कशी बावळट आहे वगैरे, तिला कसं काहीच जमत नाही, सांग आता असं सायलीला. त्यावर अश्विन खूप चिडतो व तिला समजावतो, अगं तू अशी टोकाला का जातीयेस, मी तर फक्त तुला इतकंच सांगतोय की सायलीमुळे पूर्ण सुभेदार कुटुंबियांवरचं संकट टळालं आहे म्हणून आणि यासाठी मी आनंदी आहे. त्यावर तन्वी बोलते की हो मान्य आहे मलाही ते, पण अरे हे जर त्यांचं खरं रूप मला समजलं असतं किंवा घरातील इतर कुणाला समजलं असतं तर त्यांनी देखील हेच केलं असतं जे आज सायलीने केलं आहे. त्यामुळे सायलीने खूप काही वेगळं केलं आहे किंवा काही असं काही एक नाहीये. आता अश्विन मात्र तन्वीवर खूप चिडतो आणि तिथून तो हॉस्पिटलला निघून जातो. तर सायली देखील हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर मैनावती आणि सदाशिववर खूप जास्त चिडलेली असते आणि ती अर्जुनला बोलते की ती सदाशिव आणि मैनावती फक्त चोरी करून नाही गेले तर त्यांनी पूर्ण आजीला चक्क गुंगीचं औषध देखील दिलं. पूर्ण आजीच्या जीवाशी खेळ केला त्यांनी. खरं तर मला त्यांच्यावर आधीच संशय यायला हवा होता आणि त्यांना मी आधीच घरातून बाहेर काढायला हवं होतं, माझीच चूक झाली. त्यावर अर्जुन तिला समजावतो, यात चूक तुझी नाही तर माझी आहे. मी फक्त तो एक फोटो पाहिला आणि त्यांना घरी घेऊन आलो, पण खरं तर मीच जास्त घाई केली त्यांना घरी आणण्याची. मी तेव्हाच सगळी शहानिशा करून घ्यायला हवी होती, यात तुझी काही एक चूक नाहीये. तर सायली बोलते की हो, आणि मी तुम्हाला सांगत देखील होते की मला त्यांच्यावर आधीपासूनच संशय होता आणि मला तर खात्रीच आहे की 2 दिवस हा माणूस काही त्याच्या मुलीकडे वगैरे गेला नसणार आहे, तो दुसरीकडेच कुठेतरी असेल ही देखील थापच असणार आहे. त्यावर अर्जुन सांगतो की हो तुझं अगदी बरोबर आहे, तू मधुभाऊंच्या काळजीत होतीस म्हणून मी तुला काही सांगितलं नाही. मी आणि चैतन्य देसाईंकडे गेलो होतो पोलीस स्टेशनला, तर तेव्हा तिथे हा सदाशिवने चोरी केलेली होती आणि म्हणून 2 दिवस तो लॉकअपमध्ये होता आणि तिथे गेल्यानंतर मला ही गोष्ट समजली आणि मीच त्याला सोडवून घरी आणलं. आता हे सगळं ऐकल्यानंतर सायली मात्र खूप जास्त चिडून जाते व बोलते की काय, म्हणजे त्या सदाशिवमुळे तुमचा अपमान झाला, तुमची मान खाली गेली, मी हे कदापिही सहन करू शकत नाहीये की त्यांच्यामुळे तुमचा अपमान झालाय. तर अर्जुन तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो की अगं जाऊ देत, आता ते तुझे वडील आहेत असं समजून मी त्यांना तिथून सोडवून घेऊन आलो आणि त्यामुळे हा सगळा प्रसंग झाला. मी देसाईंना फोन करून सांगेल तसं की हा एक गैरसमज होता म्हणून, पण तरी देखील सायली खूप चिडलेली असते व बोलते की तरी देखील त्यांच्यामुळे तुमचा झालेला अपमान मी सहन करू शकत नाहीये. तर इकडे प्रतिमाने कसलीशी घरातील सामानांची लिस्ट बनवलेली असते आणि ती लिस्ट ती आता रविराजला दाखवत असते आणि रविराजला विचारते की ते चौकातलं मोठं अगरबत्तीचं दुकान आहे का अजून, मग अगरबत्त्या तिथूनच आणा आणि बाकी सामान मात्र आपल्या नेहमीच्या माण्याकडून आणा. आणि ती सांगत असते की यातील काही सामान मला अर्जंट आत्ताच पाहिजे आहे, त्यामुळे तुम्ही काही पेपर वगैरे वाचत बसू नका, लगेच जा आणि लगेच मी दिलेल्या लिस्टचं सगळं सामान घेऊन या. तर रविराज मात्र तिच्याकडे पाहतच बसतो. तेव्हा प्रतिमा विचारते की काय झालं, तुम्ही असे का पाहताय? तेव्हा रविराज सांगतो की इतके दिवस मी हेच सगळं मिस करत होतो की तू हे सगळं ज्या बायकोच्या हक्काने सांगतेस, भांडतेस ते मला खूप जास्त आवडतं. त्यावर प्रतिमाही त्याला ती लिस्ट देते आणि रविराजही ते सामान आणण्यासाठी तिथून निघून जातो.
तर तन्वी आता विचार करत बसलेली असते, की मला तर हेच कळत नाहीये, की ते दोघे या घरातून हाकलवून दिलं गेलं त्यांना, या गोष्टीचा मी आनंद मानू, की आता सायली आणि अर्जुन त्यांना समजलंय, की हे सायलीचे खरे आई-बाबा नाही आहेत आणि त्याचमुळे आता ते परत एकदा सायलीच्या आई-बाबांचा शोध घ्यायला नवीन जोमाने सुरुवात करतील आणि त्यामध्येच ती प्रतिमा आणि रविराज तर आहेतच, सतत पुढे-पुढे करत असतात. माझ्या वाढदिवसाच्या दिवशीही हेच झालं आणि परत जर असा काही इमोशनल ड्रामा झाला तर त्यांना समजायला जास्त वेळ नाही लागणार की सायलीच त्यांची मुलगी आहे. त्यामुळे तन्वी देखील खूप घाबरून गेलेली असते. तर अर्जुन मात्र विचार करत असतो की हा सगळा काही प्रसंग आहे तो माझ्यामुळे ओढवलेला आहे. त्यामुळे मला माझी चूक सुधारायलाच हवी आहे आणि तो आता सायलीकडे जातो आणि कान पकडून सायलीची माफी मागत असतो की माझ्यामुळे तुझ्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. मी त्यांना लगेचच असं काही चौकशी न करता तुझे आई-बाबा म्हणून घरी घेऊन यायला नको होतं. यामध्ये माझीच चूक झाली आहे. त्यावर सायली सांगते की यामध्ये तुमची देखील काही एक चूक नाही आहे. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की त्यांच्या फॅमिली फोटोमध्ये माझा फोटो कसा काय आला? मी कसं काय होते त्यांच्या फॅमिली फोटोमध्ये? त्यावर अर्जुन देखील हाच विचार करत असतो की लोखंडेंच्या फॅमिली फोटोमध्ये सायलीचा लहानपणीचा फोटो कसा काय असू शकतो? तर सायली देखील अर्जुनला सांगते की आपण या गोष्टीचा शोध घ्यायला हवाय आणि ती अर्जुनच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली असते आणि तर अर्जुन हाच विचार करत असतो की या लोखंडेंचा लवकरात लवकर काय ते खरं खोटं करायला हवंय. तर दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन आता फ्रेश होऊन येतो आणि टॉवेल मात्र तसाच बेडवर टाकून देतो. त्यामुळे सायली मात्र खूप जास्त चिडते त्याच्यावर आणि त्याला बोलत असते की हे काय आहे? हा टॉवेल टाकण्याची जागा आहे का ही? हा टॉवेल मस्त सुकायला टाकावा, ते समजत नाही का तुम्हाला सांगितल्याशिवाय? तर आता अर्जुन लगेचच तो टॉवेल उचलतो व बोलतो की नाही नाही, टाकतो मी तो टॉवेल व्यवस्थित सुकायला आणि मग काय आहे की हा विषय इथेच थांबव, नाही तर मग मला ऑफिसला जायला संध्याकाळ होईल. त्यावर सायली सांगते काय तुम्हाला ऑफिसला जायचंय? मग आपण दोघे कधी जाणार आहोत? त्यावर अर्जुन विचारतो की कुठे जायचंय आपल्याला? त्यावर सायली सांगते की आपल्याला लोखंडेंकडे जायचंय, त्यांना जाब विचारायचा आहे की माझा फोटो त्यांच्या फॅमिली फोटोमध्ये कसा काय आला ते. त्यावर अर्जुन बोलतो की हो, मला देखील चैन पडणार नाहीये, आपण लोखंडेंकडे जायलाच हवंय. तर सायली मात्र लगेच अर्जुनला बोलते हो का? मग आता असेच माझ्याकडे पाहत बसणार आहात का? त्यासाठी आपल्याला बाहेर जावं लागेल ना, घरातून बाहेर पडावं लागेल ना. मग मग अर्जुनही लगेचच आता आवरायला घेतो आणि तो टॉवेल सुकायला टाकतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आणि अर्जुन दोघेही आता लोखंडेंकडे आलेले असतात. तर ते दोघेही आता सायली आणि अर्जुनच्या पाया पडून त्यांची माफी मागायचा प्रयत्न करत असतात. तर सायली त्यांना विचारते की आम्ही जे काही विचारतोय त्याची खरी खरी उत्तरं द्या. तुम्ही फक्त चोरीच नाही केली तर पूर्ण आजीला झोपीच्या गोळ्या देखील दिल्या होत्यास. त्यामुळे आता आम्ही जे काही विचारेल त्याची खरी खरी उत्तरं द्या. तर अर्जुन सदाशिवला धमकावतो की जर तुम्ही खरी उत्तरं दिली नाहीत तर मी काय करतो तुम्ही पाहाच, आणि विचारतो की सायलीचा लहानपणीचा फोटो जो आहे तो तुमच्या फॅमिली फोटोमध्ये कसा काय आला. आणि त्यानंतर ते दोघेही खूप घाबरून जातात. तर अस्मिता तिच्या मैत्रिणींसोबत रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलेली असते आणि तिथेच सचिन समीराला घेऊन आलेला असतो. तर अस्मिताचं त्याच्याकडे लक्ष जातं आणि अस्मिता मात्र तो सचिनच आहे याची खात्री करून घेण्यासाठी त्याच्या मागे येतो. तर सचिन देखील समीराला तिथून घेतो आणि तो लगेचच तिथून निघतो. तर अस्मिता मात्र त्याचा पाठलाग करते आणि आता तो सचिनच आहे का याची खात्री करून घेते.